मम्मी आता कुठून आणायचे? रानात जाऊन काम करून आणून त्याला 500 रुपये देणार. जर मी हारली तर, जिंकली तर तुम्ही काय देणार? मी हारलो तर एवढी मोठी रक्कम नाही देऊ शकत तुला. एक आपली डेअरी मिल्क कॅडबरी देऊ शकतो. माझ्याकडे पैसे नाही तर. मम्मी ठीक आहे चालेल. मम्मी आता काय होते काय? हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता संध्याकाळी झाले ते आणि आता आहो गेले ते हत्तीघास तोडायला गुरांसाठी. खाया संपलेला आहे मित्रांनो. तर दुपारी आम्ही ट्रॅक्टरमध्ये हा जे शेण दिसत आहे तुम्हाला, तर शेण सगळं आम्ही भरून रानात टाकून आले ते. तर आता हो हत्तीघास तोडतं ते, त्याला बघूया काय करतात. गुरांसाठी खाया संपले ते मित्रांनो. आहो काय करताय? हत्ती घास. तर मित्रांनो आमचे गायाच्या खाया संपलेला आहे. आत्ताच आम्ही आमचे मोठ्या दादा आहे नवा दादा, त्यांच्याकडून आम्ही मुरघास आणलेलं होते मक्काचं, पण ते पण संपले ते. आता आम्ही टाकलेला आहे वाढा, ऊसाच्या वाढा टाकलेला आहे. तर वाढा पण पार वाळून गेले ते मित्रांनो. गुरं कसा खातात तेच मी बघत होती. आमच्याकडे तिकडं तर सुकलेला आहे, अजिबात खात नाही गुरं काही जर सुकलेलं टाकलं तर. आणि इकडं तर सुकलेला वाढा किंवा काही असलं तरी खातात, बिंदास खातात. आणि इकडं आहो हत्तीघास तोडतात ते. आता मी घेऊन जाणार आहे कुटी करायला मित्रांनो. तर मुरघास आता बघावं लागन कुठून आणावं, कसं करावं, काय डोकंच चालत नाही काय करावं. गुरांना खायलाही लागतं ते मित्रांनो. 2 गाय असू किंवा 4 गाय असू, गायांना खाया भरपूर लागतं ते. तर आता आम्ही सध्या मका लावलेला आहे मित्रांनो. चला तुम्हाला मका पण दावते. म्हणजे आम्ही गुरांसाठी मका टाकलेला आहे, अजून लय बारीक आहे. कुटी करायला मला वाटते अजून 2 महिने लागणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवते मी. त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवते. सूर्य देवता नीचे चले गए. इकडे बघा मित्रांनो, वातावरण कसं वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा सूर्यदेवता चालले ते झोपायला, त्यांच्या घरी चालले ते. आणि आमच्याकडचे वातावरण कसं आहे मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून. तर मित्रांनो हे आहे आमचे मका. बघा आम्ही मका टाकलेला आहे आमच्या गुरांसाठी. हे बघा मित्रांनो, गुरांसाठी मका टाकलेला आहे मित्रांनो. पण मुरघास व्हायला अजून टाईम आहे. जेव्हा होईल तेव्हा बघता येईल, कारण की भरपूर अजून टाईम आहे मुरघास करायला. आणि इकडं आईंनी एक वापेत भाजी लावलेलं होते आणि भाजी आलेत नाही नीट. भाजी नाही जास्त गवत दिसते ते मित्रांनो. तर तुम्हाला दावते. हे बघा सापूची भाजी. हे बघा मित्रांनो सापूची भाजी आहे. आणि इकडं पण आहे, पण गवत जास्त दिसतंय मित्रांनो. हे बघा गवत बघा, भरपूर गवत भरलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याच्या दिवशी भाजी वगैरे काही येत नाही, सगळं जळून जातात. त्यामुळे भाजी लावायचे काय विचारच करायचे नाही. तर चला मित्रांनो आता हो हत्तीघास तोडलेत, मी आता घेऊन जाते कुटी करायला. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. ह्याच्यात ऊस टाकायचं गावा कुटी करायला, फक्त हत्तीघास. मित्रांनो हत्तीघास आहे ना लय कापतात, त्यामुळे मी तोडत नाही. जेव्हा हो घरी नसला ना तेव्हा मी तोडत असते ना हो. जेव्हा घरी असलं तर आहो तोडतात. आहो कुठेतरी जर गेलेत तर मी हत्तीघास तोडून मग कुटी करत असते. आई पण तोडतात. पाणी आण प्यायला मला तांब्यात. लय वाढले तो. लय वाढले की.
मित्रांनो हाती घास लय वाढले, त्यामुळे ठेवायला पण जुळाय नाही आणि उचलाय पण जुळाय नाही. आपले टाइम येईल मित्रांनो, एक दिवस आमचा टाइम येईल, टाइम येणार येणार येणार. तर मित्रांनो, आहोचं टी शर्ट फाटलंय म्हणजे फटलंय आणि त्यांच्या खिशामध्ये पैसा नाही, तर ते दाखवतात ते. आणि फटलेला काही लोक असं बघितलं तर म्हणतात ते फटलेला टी शर्ट घालतात असं तसं. तर मी तुम्हाला सांगते, आपले दिवस एक ना एक दिवशी येणार, ते पण तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे आणि तुमच्यामुळं आमच्या दिवस एक दिवस नक्की येईल. मला तर देवावर विश्वास आहे आणि कधीतरी टेन्शन होतं जेव्हा व्हिडिओ नाही गेला आणि कधीतरी असं होतात की लई टेन्शन होतात, पण लक्षात येतं स्वामी आणि बाळू मामाच्या सगळे देवतांच्या लक्षात येतात की एक ना एक दिवशी आपले दिवस येईल. तर आहो मी आहे तुमच्या सोबतीला. थँक्यू स्वामी आमच्या सोबतीला आणि मी तुमच्या सोबतीला. मी ही आमचे विचार करतोय. ऑडियन्स माझे देव आहेत, मग मला देवावर विश्वास आहे. मी हे विचार करतो, एवढं मोठं मराठी शब्द तू बोलली कशी? कोणाचं नजर नाही लागव, आहोनी शिकवलेत मला. तर कधी कधी मला लय रडे येतात मित्रांनो आमच्या आहोचं असं बघून, पण देवावर विश्वास आहे, सगळं काही ठीक होईल एक ना एक दिवशी. टेन्शन नको घेऊ बाबू. नो टेन्शन मम्मी. समजे, ओके आय एम ऑलवेज रेडी. चलो. तर मित्रांनो आता गुरांना खाया टाकायचं. लय इंग्लिश येतात आमच्या बाबूला. नाही काय नाही येत. मम्मी. लोकांना म्हणतील तसं मला फक्त मराठी आणि हिंदी येते, इंग्रजी अजिबात येत नाही. खरं काय ती सांगतो. येतात मित्रांनो, खोटे बोलतात. एक दिवशी तुम्हाला सगळं सांगणार आहे आम्ही. आणि आता नाही येत मला इंग्रजी. सारखंच लोक म्हणतात तुमच्या पार्ट 4 लव्ह स्टोरीच्या कवा येणार आहे, तर नक्की येईल. नक्की लवकरच येईल मित्रांनो. 4 म्हणजे पण असा पार्ट धूमधडाकेदार येणार आहे. दुशुमचा पार्ट येणार आहे मित्रांनो आणि असा फाईट बाज असणार आहे. मी हिला कसला हाणलेला, असं गाल सुजूस तर लाल केलती हिला, लय मारलं होतं मित्रांनो हिला. त्यामुळे मी येत नव्हती. हा. मग कसा आली ते काय माहिती. आता ते पार्ट येणार आहे, रडारडीचा पार्ट. तर मित्रांनो खूप अंधार झालेत आणि बघा इकडं आमचे गाया काय खात ते वाढलेला, काय म्हणतात ह्याला, वाढा ऊसाचा वाढा आहे मित्रांनो, वाढलेला आहे. इकडं पण आहे बघा, पूर्ण वाळून गेले ते मित्रांनो. तरी कसं खातं ते मलाच कळत नाही. आणि आहो मला माहिती आहे, पण ह्याला कसं काय आवडतात. आणि मित्रांनो खूप अंधार झाले ते, अजून भरपूर काम आहे. आणि इकडे बघा कुटी झाले ते, जोपर्यंत ते वाढा खात नाही तोपर्यंत कुटी आपल्याला टाकायचं नाही, कारण की भरपूर कुटीच्या कमी काय म्हणतात ते, कुटीच्या वांदा झाले ते, म्हणजे कुटी संपलेत आमचे. इकडे बघा बोथ मध्ये भरून ठेवलेलं आम्ही कुटी संपलेत मित्रांनो. मम्मी आता कुठून आणायचे. तर मित्रांनो कसं वाटलं. हा मित्रांनो एक अजून सांगायचे तुम्हाला. आहो पेन्स लावणार का तुम्ही. मित्रांनो आहो सोबत पेन्स लावायचे मला, मतलब बाजी लगाना है मुझे. कशाची पेन्स. धार कोणी लवकर काढतं त्याच्या पेन्स. मित्रांनो मी आणि आहो धार काढणारे, आणि लवकर कोण धार काढते तर मला हे जा पेन्स लावायचं.
पैन लावायचं. हा. चल कितीची पैन, किती रुपयाची पैन? माझ्याकडे पैसे नाहीये मित्रांनो. कसं माझ्याकडे तरी कुठं पैसे लय, आता बघितलं तरी खिशामध्ये लयतले 30-40 रुपये गावतील. हो बरोबर आहे. मग ठीक आहे, माझ्याकडे पैसे आला तर 500 रुपये तुम्हाला देणार. हा? रानात जाऊन काम करून आणून एवढं- त्याला 500 रुपये देणार. जर मी हारली तर, आणि- जिंकली तर तुम्ही काय आणि देणार? मी हारलो तर एवढी मोठी रक्कम नाही देऊ शकत तुला. एक आपले डेअरी मिल्क कॅडबरी देऊ शकतो बाबा, माझ्याकडे पैसे नाही तर. मम्मी ठीक आहे, चालेल चालेल. चॉकलेट तो माझा फेवरेट आहे मित्रांनो. तर आज 5 बघू रुपयाचे आणून चॉकलेट देऊ शकतो बाबा. बघू आज कोण धार काढतं ते. तर मित्रांनो असंच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनून राहा. डबल भरले ना तिला. हे बघा मित्रांनो, टॉमी काय करतोय. हा, टाळी वाजवतो टाळी. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव. हा चल. हा. जय देव जय देव. हा चला या टॉमी चल बाळा. चल. हा चल. हा चल उठ. हा चल. वरती, हा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव. हा तू आम्ही चल चल ये चल चल. हा कर इकडे ये, इकडे इकडे इकडे. बघा मित्र आता पळायला लागले आता. टक टक दर 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 दर. मित्रांनो यांचं पण प्रेम लय भारी आहे मंजी आणि टॉमीचं. सुंदरीला धरली टॉमीनी, सुंदरीच्या जाळ्यात फसला टॉमी. टॉमीच्या दिलात लागली फिरायला सुंदरी, आमची सुंदरी सुंदरी सुंदरी. मित्रांनो आमचे टॉमीचे लहानपणीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल ना तर तुम्ही आमचे जुना व्हिडिओ जाऊन बघा. लहानपणी म्हणजे जेव्हा तो जन्मला होता ना तेव्हा आम्ही नेपलने त्याला दूध पाजत होते. माझी मुलगी आहे ना, ते काय करायचे, नेपल आणलेले होते आहोनी आणि नेपलनी दूध पाजत होते ना. आणि त्याचं डोळं पण नव्हतं उघडलं तेव्हा आम्ही त्याला दूध पाजत होते. आता किती उडी मारतो मम्मी. आमच्या आणि त्याचे पण मम्मी पप्पा लहानपणी सोडून गेले. तुमची मम्मी आहेत की? पप्पा गेले ना पण. हा पप्पा गेले. चला चला. नो साईड, ओनली स्माइल स्माइल स्माइल. तर चला मित्रांनो आता बघू सगळ्यात आधी कोण धार काढून जिंकताय. मी जिंकती की बाबू? बाबू हारतात की मी? अहो कोण हारायचे? बाबू मम्मी. बाबू जिंकणार आहे खरंच मित्रांनो, मला असं वाटतंय आज. मी जिंकणार. मला तर नाही वाटत मित्रांनो मी जिंकल, चला. कारण की माझा हात मोडलेला आहे, बोट मोडलेला आहे, अय बहाना नको करू. चलो. खांदा मोडलेला आहे मित्रांनो. हा रहने दो रहने दो. चला बघू मला जमतंय का धार. तेव्हा आधी तसं नाही सुरुवात करायची. मी स्टार्ट म्हणलं की स्टार्ट करायचा. आधी हातात थोडासा दूध बीध लावू द्या. म्हणलं एक चॉकलेट दे. चले. थांब ना, अजून दूध घेते मला. मम्मी आता काय होते काय? चले. थांबा, तू आधीच पिते का काय? हा हा काट. मित्रांनो काय माहिती कोण जिंकणार आहे आमच्या भांडणात. जिंकायचं बघा नाही त्याच्या दूध. मी आताच थकलो, एका हाताने काढायला लागलो बाबा. जिंकायला शिल्पाताई जिंकत असते 100%. तसं काय नाही मित्रांनो, आहोपच जिंकतात. आता बघू. मला सवय नाही मित्रांनो धार काढायची. मला का सवय होता? मी तर आईच्या घरी होती तेव्हा तर मी कधीच हात लावणार गुरांची धार काढायची ती काय काय कधीच नाही मित्रांनो. मित्रांनो खोटं बोलते ती. युपीला होती तेव्हा 100 गाया सांभाळत होती. खोटं बोलू नका. चला हात धुताना मिरची.
चला चला, तुम्ही जर नाही काढलं तर मी पण थांबले ना मित्रांनो. बेमानी नाही करायचे. डायमंड नाही मित्रांनो, माझा अंगठा मोडलाय. नाही नाही नाही, खोट खोट असं असते होय. मम्मी मी जिंकली. ओ जिंकले जिंकले, ठीक आहे, थोडाफार आहे मित्रांनो. मी फर्स्ट आली, अहो हारले ते तर आता माझे 500 रुपये, नाहीतर चॉकलेट, त्याच्याबद्दल चॉकलेट काय आहो, काय देतय रुपये चॉकलेट बाबा दिन. ए रुपयाचे नाही मम्मी, रुपयाचे नाही मला, ते डेअरी मिल्क नाही नसतं का ते पाहिजे मला. ठीक आहे देतो मग, आता काय ते 200 रुपयाचे असते ते वाला चॉकलेट देल तर ते. चला जिंकली, टाटा बाय बाय. बघा मित्रांनो, फर्स्ट आली मी. उभं राहिलं येणारच नाही, मम्मी हा? उभं राहिलं येणारच नाही. नको येऊ दे ना, मग मी जिंकली, मी सांगते, बसूनच सांगितलं मित्रांनो ना. माझं कवाच झालतं मित्रांनो. हा का मग बसलंय हे बघा मित्रांनो, अंगठ मोडलं माझा, ते बोट मोडलंय. हा आणि मग दात कोण काढून हो, पडतं? अरे रे. असं असते का? माझा हात बारीक आहे मित्रांनो, तिचा हात मोठा येतं, त्यामुळे हात दूध पटपट काढ. हा असं असते का? हा ते राहू दे मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. बघा मित्रांनो, कशाला डबल काम करायचे? आताच मी शेण उचललं, आताच मी झाडू मारलेत आणि ते लगेच बघा ना. तर कसं वाटलं मित्रांनो आजचे ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते, कारण की अजून दुसरे गायचे धार काढायचे मित्रांनो, आणि भरपूर अंधार झाले, ते उशीर झाले ते. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी जिंकली आहो हारलेत. कुठे गेले तो? बसलेत आता ते धार काढायला. तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो.